नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळामार्फत लॉटरी काढल्या जातात। या लॉटरीमार्फत सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच एक अपेक्षा असते। तसेच म्हाडाच्या लॉटरींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसादसुद्धा मिळतो। पण आता विजेत्यांनी घरांना नापसंती दर्शवलेली आहे। साधारणतः 45% ही म्हाडाला परत मिळालेली आहेत। तब्बल 1000 घरे ही विजेत्यांनी नाकारलेली आहेत, सरेंडर केली आहेत। हे एक वृत्त होतं। आणि आणखी एक वृत्त म्हणजे म्हाडाच्या लॉटरीमधील काही घरे ही सतत शिल्लक राहत असून या घरांसाठी कोणीही विजेते किंवा कोणीही अर्जदार पुढे येत नाही आहेत। लॉटरीमधील PMAYची जी घरे होती ती घरे रिक्त राहत असून या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे आणि इतरसुद्धा घरे रिक्त राहत आहे। सर्व स्तरामधून यासाठी टीका होत आहे। या टीकेनंतर म्हाडा ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि रिक्त घरांचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी म्हाडाने नवीन प्लान आखलेला आहे। तो म्हाडाचा नवीन प्लान काय आहे हे दुसरं वृत्त असून हे दोन्ही वृत्त आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या सर्व मंडळामार्फत लॉटरी काढल्या जातात आणि या सर्व लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो। पण लॉटरीची सोडत जाहीर झाल्यानंतर सुद्धा खूप सारे विजेते हे घर सरेंडर करत आहेत। तसेच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जी लॉटरी काढली जाते त्या लॉटरीमधील PMAYची जी घरे आहेत ती घरे विक्रीविना तशीच पडून आहेत। यात भर म्हणजे PMAY सोडून इतर जी घरे आहेत त्यामध्ये सुद्धा विजेतेही घरे सरेंडर करत आहेत। त्यामुळे सर्व स्तरामधून टीका होत आहे। याबद्दलचं हे सविस्तर वृत्त आपण पाहून घेऊया। याबद्दलची माहिती ही लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये 9 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। टीकेनंतर म्हाडा ॲक्शन मोडमध्ये। रिक्त घरांचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी म्हाडाचा नवा प्लॅन काय आहे हे आपण पाहूया। कोकण मंडळाने विरार बोळींसह ठाण्यातील अनेक ठिकाणी गृहप्रकल्प राबवले। यात म्हाडा गृहनिर्माण योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांचा समावेश आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या रिक्त घरांचा प्रश्न काही केल्या निकाली लागताना दिसत नाही। रिक्त घरे विकण्यासाठी अनेक पर्यायाचा वापर केल्यानंतरही या घरांची संख्या वाढत आहे। कारण एकीकडे रिक्त घरे विकली जात नसताना दुसरीकडे नवीन घरे विक्री वाचून रिक्त राहत आहेत। त्यामुळे आजही कोकण मंडळासमोर अंदाजे 14,000 घरांच्या विक्रीचे आव्हान आहे। रिक्त घरावरून कोकण मंडळावर मोठी टीका होत असून आता मंडळाने येत्या 8 महिन्यात 14,000 रिक्त घरे विकून त्यांची संख्या शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। या आराखड्यातील पर्यायांचा वापर करून घरे विकली जाणार आहेत। कोकण मंडळाने विरार बोळींसह ठाण्यातील अनेक ठिकाणी गृहप्रकल्प राबवले आहेत। यात म्हाडा गृहनिर्माण योजनेसह पंतप्रधान आवास योजनेतील घरांचा समावेश आहे। मात्र या घरांना सोडतीत म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मोठ्या संख्येने घरे रिक्त राहत आहेत। रिक्त घरांमुळे मंडळाचा महसूल अडकून राहत आहे। त्यामुळे मागील 2 वर्षापासून रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने विविध पर्यायांचा वापर करून घर विक्री सुरू केली आहे। खाजगी एजन्सीची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून घर विक्री केली जात आहे। तर प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत घरांची विक्री करण्यास बुक माय होम च्या धर्तीवरती बुक माय होम प्रणाली अंतर्गत मागेल त्याला घर देण्याचे धोरण मंडळाने स्वीकारले। जाहिरात फलकबाजी करण्यात आली। मात्र तरीही रिक्त घरांची संख्या कमी होताना दिसत नाही। रिक्त घरांपैकी विक्री होणाऱ्या घरांची संख्या कमी असताना दुसरीकडे नवीन सोडतीतील नव्या योजनेतील घरेही रिक्त राहत आहेत। त्यामुळे रिक्त घरांची संख्या वाढतच आहे। त्यामुळेच आजही कोकण मंडळाची अंदाजे 14,000 घरे रिक्त असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। रिक्त घरांची संख्या अधिक असून आता या घरांच्या विक्रीचे आव्हान पेलत 8 महिन्यात सर्वच्या सर्व घरे विकण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। घरांसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील इच्छुकांना अर्जदारांना गृहकर्ज मिळत नसल्याने घर विक्रीत अडचण येत आहे। त्यामुळे आता मंडळाने नियुक्त केलेल्या एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून अर्जदारांना सुलभरित्या गृहकर्ज उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे।
25 लाखाच्या आतील पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी 4% गृहकर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे आता PMAY मधील घरांच्या विक्रीला वेग येईल. तसेच इतरही पर्यायाद्वारे रिक्त घरांच्या विक्रीला वेग देणार आहेत. 8 महिन्यात रिक्त घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावू असाही दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. हे तर झालं पहिलं वृत्त. आता आपण दुसरं जे वृत्त आहे हेच लोकसत्ता पेपरमध्ये 12 जानेवारी रोजी आलं होतं. म्हाडा कोकण मंडळाची 45% घरे परत, विजेत्यांची घरांना नापसंती. 4523 पैकी 2000 घरे विजेत्यांनी नाकारली. मंडळाने 5285 घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया राबवली, मात्र प्रत्यक्षात 4523 घरांसाठीच सोडत काढली. उर्वरित 762 घरांना प्रतिसाद न मिळाले ही घरे सोडतीत समाविष्ट केलीच नाहीत. म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबरमध्ये 5285 घरांसह 77 भूखंडासाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील 4523 विजेत्यांपैकी 45% अर्जदारांनी म्हणजेच विजेत्यांनी 2000 घरे परत सरेंडर केली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विजेत्यांनी घरे नाकारल्याने कोकण मंडळाची चिंता वाढली आहे. कोकण मंडळाच्या सोडतीतील अर्ज विक्री स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळतो, मात्र सोडतीनंतर विजेत्यांकडून घरांना नापसंती मिळत असल्याचे, घरे नाकारण्याचे प्रमाण मागील काही वर्षापासून वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कोकण मंडळाच्या विविध सोडतीतील विक्री वाचून रिक्त राहिलेल्या घरांची संख्या आता 14,000वर पोहोचली आहे. या घरांच्या विक्रीसाठी मंडळाची कसरत सुरू असतानाच आता कोकण मंडळाच्या ऑक्टोबर 2025च्या सोडतीतील घरेही मोठ्या संख्येने विजेत्यांनी नाकारली आहेत. मंडळाने 5285 घरांसाठी सोडतपूर्व प्रक्रिया राबवली, मात्र 4523 घरांसाठीच सोडत काढली. या सोडतीतील 762 घरे रिक्त असताना आता सोडतीतील 45% विजेत्यांनी घरे नाकारल्याची माहिती समोर आली आहे. सोडतीतील 4523 घरांसाठीच्या विजेत्यांकडून स्वीकृतीपत्र सादर करून घेण्याची प्रक्रिया नुकतीच मंडळाने पूर्ण केली. त्यानुसार 4523 पैकी 2000 विजेत्यांनी घरे परत केल्याची किंवा सरेंडर केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घरे परत करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान कोणत्या योजनेतील कोणत्या ठिकाणची घरे नाकारली आहेत याची अद्यापही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र इतक्या मोठ्या संख्येने घरे नाकारली आणि सर्व घरे विकली जावीत यासाठी काय करता येईल याचा विचार करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान ऑक्टोबर 2025च्या सोडतीमध्ये मंडळाने एकूण घरांच्या 10% प्रतीक्षा यादी जाहीर केली होती. आता नाकारलेल्या घरांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाईल. त्यांच्याकडून स्वीकृती घेण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात केली जाईल असेही अधिकारी म्हणाले. मात्र प्रतीक्षा यादी 10%च असल्याने परत करण्यात आलेल्या 2000 घरांपैकी काही घरे रिक्तच राहण्याची शक्यता आहे. तर प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनीही घरे परत केली तर कोकण मंडळाची अडचणी वाढणार आहेत. ही घरे पुढील सोडतीत घ्यावी लागतील. पुढील सोडतीत ही घरे विकली गेली नाहीत तर या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती करण्याची नामुष्की मंडळावर येईल. घरे नेमकी का परत केली जात आहेत याचे कोणतेही उत्तर मंडळाकडे नाही. मात्र महागडी घरे, घरांचे ठिकाण आदी कारणांमुळे कोकण मंडळाच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.